तर आजचा जो नेक्स्ट टॉपिक राहील आपला तो राहील अबॉर्शन. OBGY मध्ये पुन्हा सर्वात महत्वपूर्ण टॉपिक आहे. कदाचित जर तुम्ही स्टुडंट असाल तर अबॉर्शन जो टॉपिक आहे या टॉपिकवरून 15 मार्कचा क्वेश्चन सुद्धा विचारला जातो. सोबतच एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने कॉम्पिटिटिव्ह जे एक्झाम्स होते आपल्या त्यामध्ये जर गायनेक मधून प्रश्न येत आहे तर निश्चितच त्यामध्ये 1 ते 2 प्रश्न आपले अबॉर्शन वरून इथे विचारले जातात. तर अबॉर्शन जो टॉपिक आहे व्यवस्थित रीतीने समजून घेऊ जेणेकरून आपला इथून एकही MCQ सुटायला नको. ठीक आहे, तर स्टार्ट करतोय ते अबॉर्शन पासून. तर अबॉर्शनचे जे डेफिनेशन आहे, अबॉर्शनची डेफिनेशन काय? इफ द प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन इज एक्सपेल्ड आउट बिफोर कंप्लीटिंग 20 वीक्स ऑफ जेस्टेशन or when the weight of that product of conception is 500 grams or less than that, then simply it is called as abortion. तर डेफिनेशन वरूनच क्लिअर आहे. अबॉर्शनची डेफिनेशन काय म्हणते की वुमन जी आहे तिने जर प्रेग्नेन्सी हे कन्सीव्ह केली, सपोज 0 डेजला तिने त्या वुमनने प्रेग्नेन्सी जी आहे ते कन्सीव्ह केली आणि प्रेग्नेन्सी कन्सीव्ह केल्यानंतर तिच्या युटरस मध्ये जे प्रोडक्ट ग्रो होत आहे तो ऑब्विसली आपण सुरुवातचे जे पिरियड आहे 8 वीक आहे त्या पिरियड मध्ये आपण त्याला एम्ब्रियो म्हणतो. जे प्रोडक्ट तिच्या युटरस मध्ये ग्रो होत आहे तर 8 वीक पर्यंत ते जे प्रोडक्ट आहे त्याला आपण एम्ब्रियो म्हणतो आणि 8 वीक झाल्यानंतर त्याला आपण फिटस म्हणतो. तर अबॉर्शनच्या लेक्चर मध्ये आपण पूर्ण जे प्रोडक्ट राहील किंवा एम्ब्रियो किंवा फिटस राहील याला आपण प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन म्हणू. तर प्रेग्नेन्सी कन्सीव्ह केल्यानंतर हा जो प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे हा जर 20 वीक्स ऑफ जेस्टेशन कंप्लीट करण्याच्या पहिलेच जर तो अबॉर्ट होत आहे किंवा डेथ बॉर्न होत आहे, सोबतच याच ठिकाणी जर त्या फिटसचं वेट जे आहे जे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे त्याचं जे वेट आहे ते 500 ग्राम असेल किंवा कदाचित त्यापेक्षा कमी असेल तर त्याला सिम्पली आपण अबॉर्शन म्हणतो. तर अबॉर्शन म्हणजे जर प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन जे आहे जे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे हे 20 वीक्स ऑफ जेस्टेशनच्या पहिले जर बॉर्न होत आहे किंवा याच ठिकाणी त्या बेबीचं त्या प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शनचं वेट जे आहे ते 500 ग्राम असेल किंवा त्यापेक्षा कमी असेल तर त्याला सिम्पली आपण अबॉर्शन म्हणतो. त्याच्यानंतर प्रश्न असा निर्माण होतो की जर 20 वीक्स ऑफ जेस्टेशनच्या पहिले जर बॉर्न होत आहे तर त्याला आपण अबॉर्शन म्हणतो. वेराज हा जो प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे हा जर 20 वीक कंप्लीट केले आणि त्यानंतर तो डेथ बॉर्न झाला तर त्याला काय म्हणतो? त्याला आपण स्टील बर्थ म्हणतो. ठीक आहे, एक कन्सेप्ट म्हणून सांगतो, हा सुद्धा क्वेश्चन बनतो. स्टील बर्थ कशाला म्हणतात? जे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे हा जर 20 वीक ऑफ जेस्टेशनच्या नंतर डेथ बॉर्न होत आहे, ठीक आहे, डेथ बॉर्न होत आहे तर त्याला आपण स्टील बर्थ म्हणतो. पण हा जो प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे हा जर 20 वीकच्या पहिले झाला तर त्याला आपण अबॉर्शन म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर जे 20 वीक्स ऑफ जेस्टेशन आहे जे 20 वीक्स जे कट ऑफ पिरियड दिलाय एक्झॅक्टली 20 वीक्स दिले इथे हे व्हॅरी करते कंट्री टू कंट्री. जे इंटरनॅशनल लेवलवर किंवा जे MTP ऍक्ट आहे आपला जे 1971 मध्ये दिला होता त्यामध्ये सुद्धा 20 वीक्स ऑफ जेस्टेशन दिले आहे, पण हे व्हॅरी करते कंट्री टू कंट्री मध्ये डिफरंट राहते. वेअरएज जे WHO चे गाईडलाईन्स आहेत त्यामध्ये 22 वीक्स दिले आहे. आपल्या इंडियामध्ये आता जे स्टील रिसेंटली आपण जे फॉलो करतो ते 24 वीक्स राहते. ते काय आहे? वायबिलिटी पिरियड आहे. वायबिलिटी पिरियड बद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलाय. तर वायबिलिटी पिरियड म्हणजे काय होतं? एबिलिटी ऑफ द फिटस टू सर्व्हाइव्ह इन एक्स्ट्रा युटरन लाईफ. म्हणजे फिटस जे आहे जे युटराईन कॅव्हिटी मध्ये ग्रो होत आहे आणि ते एका स्पेसिफिक पिरियड नंतर जर युटरस मधून बाहेर निघाला आणि तरी तो सर्व्हाइव्ह करत असेल तर त्या पिरियडला काय म्हणतो? वायबिलिटी पिरियड म्हणतो. आणि जे इंडियामध्ये वायबिलिटी पिरियड राहतो आपल्याकडे जे वायबिलिटी पिरियड राहते ते राहते 28 वीक्सचा. म्हणजे आपल्यानुसार जर बेबी जो आहे हा 28 वीक्सच्या नंतर जर बॉर्न होत असेल 28 वीक्सच्या नंतर बॉर्न होत असेल आणि सोबतच त्या बेबीचं जे वेट आहे हे 1000 ग्राम्स किंवा त्यापेक्षा जास्त असेल तरच त्याला आपण वायबिलिटी पिरियड म्हणतो. ठीक आहे, आपल्याकडे वायबिलिटी पिरियड किती आहे? तो आहे 28 वीक्सचा. म्हणजे जर 28 वीक्सच्या पहिले जर हा बेबी बॉर्न झाला तर तो सर्व्हाइव्ह करायचे चान्सेस भरपूर कमी आहे. पण जेही बेबी 28 वीक्स ऑफ जेस्टेशनच्या नंतर बॉर्न होतात तर त्याची जी श्युरिटी आहे की ते सर्व्हाइव्ह करू शकते ते भरपूर जास्त प्रमाणात राहते. ठीक आहे, आता पुढे जे आहे अबॉर्शनचं एक नॉर्मल कन्सेप्ट समजलं असेल तर अबॉर्शन नेमकं होतं कसं? ठीक आहे, एक पॅथोफिजिओलॉजी बघू, सोबतच तिथे कॉजेस काय काय आहे, कशामुळे होतं. इथे क्वेश्चन सुद्धा होतात की फर्स्ट ट्रायमिस्टरचा कॉज काय, सेकंड ट्रायमिस्टरचा काय, सायन्स जे दाखवतात ते कशा प्रकारचे आहे ते पूर्ण आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघू. ठीक आहे, तर अबॉर्शनचे जे कॉजेस आहे आणि जे अबॉर्शनचे सायन्स आहे ते समजण्याच्या आधी एकदा बेसिक ओव्हरव्ह्यू गायनिकचा. तर आपल्याला ऑलरेडी माहित आहे की फर्टिलायझेशन जे आहे फर्टिलायझेशन होतं एकदम शॉर्ट मध्ये सांगेल. जे फर्टिलायझेशन होतं हे कुठे होते? जे फॅलोपियन ट्यूब्स आहे त्याच्या अँप्युलर रिजन मध्ये ओव्हम जो आहे तो स्पर्म सोबत फ्यूज होतो आणि त्यानंतर तिथे फर्टिलायझेशन होतं. आणि फर्टिलायझेशन नंतर याला काय म्हणतो आपण? झायगोट म्हणतो. आणि हा जो झायगोट आहे जे डे 3 ला किंवा तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी तो युट्राइन कॅव्हिटी मध्ये येतो. हा जो झायगोट आहे हा तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी
युट्राईन कॅव्हिटी मध्ये येतो आणि युट्राईन कॅव्हिटी मध्ये आल्यानंतर तो एंडोमेट्रियम जे लाइनिंग आहे, जे युटरसचे जे इनर एंडोमेट्रियम लाइनिंग आहे त्याच्यासोबत जाऊन तो अटॅच होतो आणि हे जे अटॅचमेंटचे प्रोसिजर आहे ते D6 आणि D7 ला होतं. तर याला काय म्हणतो आपण, इम्प्लांटेशन म्हणतो. आणि नंतर जे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे किंवा जो ब्लास्टोसिस्ट आहे तो तिथे इन्व्हेड होतो आणि त्याची ग्रोथ प्लॅसेंटा वगैरे फॉर्मेशन होऊन तिथे त्याची ग्रोथ होणं चालू होतं फिटसचं. पण याच ठिकाणी बेसिक कन्सेप्ट एकदम की सर्वात पहिले तिथे काय पाहिजे, जे एंडोमेट्रियम आहे, जे युटरसचा जो एंडोमेट्रियम आहे तो तिथे प्रिपेअर्ड पाहिजे, तो व्यवस्थित रीतीने त्याला प्रिपेअर्ड पाहिजे, जेणेकरून जो ब्लास्टोसिस्ट आहे त्याला तो रिसीव्ह करू शकेल आणि अटॅच करू शकेल. पण या ठिकाणी जर एंडोमेट्रियम जे आहे, युटरसचा एंडोमेट्रियम जो आहे हा जो पार्ट आहे हा डिफेक्टिव्ह असला, जर या ठिकाणी स्कारिंग फॉर्मेशन असली, जर याच ठिकाणी स्कार फॉर्मेशन असला, जर एंडोमेट्रियमचा स्कारिंग फॉर्मेशन असली, पूर्ण युट्राईन कॅव्हिटी मध्ये स्कार फॉर्मेशन असला, तर जो ब्लास्टोसिस्ट आहे हा एंडोमेट्रियम सोबत डायरेक्टली अटॅच नाही होऊ शकणार. आणि जर हा ब्लास्टोसिस्ट जो आहे तो एंडोमेट्रियमला अटॅचच नाही झाला तर इथे काय होईल, अबॉर्शन व्हायचे भरपूर जास्त चान्सेस असतात. तर अबॉर्शनचा जो फर्स्ट कॉज आहे जे आपण बघणार आहोत इथे, त्याला जर युट्राईनचे स्कारिंग फॉर्मेशन होत असेल, युटरसचं स्कारिंग फॉर्मेशन होत असेल किंवा एंडोमेट्रियमचं स्कारिंग फॉर्मेशन होत असेल, तर त्याला आपण एशरमन सिंड्रोम म्हणतो. त्याला आपण एशरमन सिंड्रोम काय, जर युट्राईन कॅव्हिटीचं स्कारिंग होत आहे किंवा एंडोमेट्रियमचं स्कारिंग होत आहे त्याच्यामुळे जर अबॉर्शन होत आहे तर त्याला आपण काय म्हणतो, एशरमन सिंड्रोम म्हणतो. ठीक आहे. सेकंड जो कॉज आहे, इथे एंडोमेट्रियल स्कारिंग नाहीये, समजा इथे एंडोमेट्रियल स्कारिंग नाहीये, फिटस सुद्धा व्यवस्थित आहे, पण याच ठिकाणी युटरस जे आहे, युटरस मध्ये माल फॉर्मेशन होत आहे, युटरसचं माल फॉर्मेशन होत आहे. युट्राईन माल फॉर्मेशन म्हणजेच काय की युटरस मध्ये फायब्रॉइड मास तिथे फॉर्मेशन होत आहे. याच युटरस मध्ये जर फायब्रॉइड मास तिथे फॉर्मेशन झालं आणि याच फायब्रॉइड मासमुळे जे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन इथे ग्रो होत आहे, जे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन युटरस मध्ये ग्रो होत असेल तर याला इतकी काही कालांतरानंतर इथे त्याला स्पेस नाही मिळणार. युटरस मध्ये फायब्रॉइड मास जर फॉर्मेशन झालं, मध्यभागी जर युटरस मध्ये फायब्रॉइड मास फॉर्मेशन झालं तर पहिले जे प्रेग्नन्सी आहे कन्सीव्ह केल्यानंतर ते फिटस आहे त्याची ग्रोथ होईल, पण सेकंड ट्रायमिस्टर मध्ये जेव्हा हा जो फिटस आहे याची साईज वाढेल तर याला इथे ऑब्स्ट्रक्शन क्रिएट होईल, कारण सेप्टा तिथे फॉर्म झालाय, तिथे मध्यभागात सेप्टा फॉर्म झालाय, एक फायब्रॉइड मास तिथे फॉर्म झालाय, म्हणून हा जो प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे याला याची ग्रोथ नाही होईल, याची ग्रोथ थांबल्या जाईल, कारण इकडे काय सेप्टा फॉर्म झाला, एक फायब्रॉइड मास फॉर्म झालाय, म्हणून याची ग्रोथ नाही होणार, म्हणून सुद्धा इथे अबॉर्शन व्हायचे भरपूर जास्त चान्सेस असतात. पण सेकंड ट्रायमिस्टर मध्ये होईल, जर युटरस मध्ये फायब्रॉइड मास फॉर्मेशन असेल, सेप्टा तिथे फॉर्म झाला असेल, सेप्टा म्हणजे फक्त मध्यभागी एक फायब्रॉइड मास फॉर्मेशन होणे, त्याला आपण सेप्टेट युटरस सुद्धा म्हणतो, तर त्याच्यामुळे त्याची ग्रोथ थांबेल आणि तिथे अबॉर्शनचे चान्सेस असतात. तर सेकंड जे कॉज आहे जे युटरस माल फॉर्मेशन कशामुळे होते, पण हे सेकंड ट्रायमिस्टर मध्ये होईल, तर सेकंड जे कॉज आहे ते कुठला आहे, युटरसच्या माल फॉर्मेशन मुळे. आणि युटरसच्या माल फॉर्मेशन मध्ये कुठलं माल फॉर्मेशन, सेप्टेट युटरस असेल तर, जर समजा सेप्टेट युटरस आहे त्याच्यामुळे जर अबॉर्शन होत आहे तर ते कशात येत आहे, युट्राईन माल फॉर्मेशन मुळे. त्याच्यानंतर जर याच ठिकाणी युटरस जे आहे ते बायकॉर्न्युएट युटरस असेल, बायकॉर्न्युएट युटरस म्हणजेच का की हा जो युटरस आहे हा जर हार्ट शेप झाला असेल, हा जो युटरस आहे हा जर हार्ट शेप झाला असेल, नॉर्मली जे युटरस आहे नॉर्मल पेक्षा हा जर हार्ट शेप झालाय तर हा जे युटरस हार्ट शेप झालाय हा जो फंडल पार्ट आहे हा व्यवस्थित इथे डेव्हलप नाही होणार. आणि जर फंडल पार्ट आहे इथे कसं दिसतंय, नॉर्मल फंडल पार्ट आहे आणि हा एलिव्हेटेड पार्ट आहे, पण इथे व्यवस्थित रीतीने स्पेसही मिळणार आणि फिटस जो आहे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे हा सुद्धा ग्रो होणार. पण याच ठिकाणी जर फंडल पार्ट जो आहे तो तिथे दबलाय गेलाय, ठीक आहे, हार्ट शेप झालाय युटरस, त्याला काय म्हणतो आपण, बायकॉर्न्युएट युटरस म्हणतो, आणि याच्यामुळे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन जो आहे ते तिथे जास्त वेळ राहणार नाही. तर हे दोन्ही माल फॉर्मेशन, हे दोन्ही युटरसचे माल फॉर्मेशन आहे. ठीक आहे. सेकंड कुठला आहे, बाय कॉर्न्युएट युटरस. बायकॉर्न्युएट युटरस असेल किंवा सेप्टेट युटरस जर असेल तरी सुद्धा तिथे अबॉर्शनचे जास्त प्रमाणात चान्सेस असतात. त्यानंतरचा जो थर्ड कॉज आहे इथे, जर समजा एंडोमेट्रियम जे लाइनिंग आहे ते सुद्धा व्यवस्थित आहे, त्याला कुठल्याच प्रकारचं स्कारिंग नाही आहे, युट्राईन कॅव्हिटी सुद्धा व्यवस्थित आहे, युटरसचं माल फॉर्मेशन सुद्धा नाही झालाय, पण या ठिकाणी युटरस मध्ये जे सर्व्हिक्स आहे, सर्व्हिक्स जे आहे त्याच्यामध्ये डिफॉर्मिटी आहे. आणि नॉर्मली प्रेग्नन्सी कन्सीव्ह केल्यानंतर जो युटरसचा सर्व्हिक्स पार्ट आहे, प्रेग्नन्सी कन्सीव्ह केल्यानंतर हा जो सर्व्हिक्स असतो हा टाइटली क्लोज होऊन जातो. प्रेग्नन्सी एकदा कन्सीव्ह झाल्यानंतर जे सर्व्हिक्स असते हे टाइटली क्लोज सुद्धा असते, इंटरनल लॉस जो आहे तो सुद्धा क्लोज असतो, आणि सर्व्हिक्स जे आहे हे फर्म म्हणजे हार्ट सुद्धा होऊन जाते. आणि हे कुठपर्यंत राहते, नियर टू टर्म पिरियड पर्यंत, जवळपास 37 वीक्स ऑफ जेस्टेशन पर्यंत हे जे सर्व्हिक्स आहे हे टोटली क्लोज राहते. हे जे सर्व्हिक्स आहे इंटरनल लॉस झाला
झाला, एक्सटर्नल लॉस झाला, हे कसं राहील, क्लोज राहील आणि हार्ड राहील. पण याच ठिकाणी जे सर्व्हिक्स आहे, या ठिकाणी जर सर्व्हिक्स आहे हे वीक असेल, पूर्वीच जर त्या वुमनचं सर्व्हिक्स जे आहे हे जर वीक असेल आणि सर्व्हिक्स वीक असेल किंवा त्याचं जे रिटेन्शन पॉवर आहे ते तिथून लूज होत असेल, तर सर्व्हिक्स जर वीक असेल तर सर्व्हिक्सचं लूज असल्यामुळे जे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आतमध्ये ग्रो होत आहे, तर हा काय होईल, हा डायरेक्टली प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन बाहेर एक्सपेल्ड आउट होईल आणि त्याच्यामुळे तिथे अबॉर्शन व्हायचे भरपूर जास्त चान्सेस असतात. ठीक आहे. तर नेक्स्ट जे कॉज आहे इथे, जे नेक्स्ट कॉज आहे इथे ते कुठला आहे, सर्वायकल इनकॉम्पिटन्सीमुळे, तो आहे सर्वायकल इनकॉम्पिटन्सीमुळे. त्यानंतरचा जो नेक्स्ट कॉज आहे इथे तो आहे फिटल ॲबनॉर्मॅलिटी. आतापर्यंतचे आपण जे कॉजेस बघितले हे मॅटर्नल ॲबनॉर्मॅलिटी होते, म्हणजेच काय, मदरचे जे आहे, मदरच्या युटरसमध्ये जे एंडोमेट्रियम लाइनिंग होती त्याच्यामध्ये काही डिफेक्ट होते, ॲबनॉर्मॅलिटी होते, स्कॅरिंग फॉर्मेशन झालं असेल किंवा मदरचं जे युटरस आहे त्याच्यामध्ये मालफॉर्मेशन होत आहे, या मदरच्या त्याच युटरसमध्ये सर्व्हिक्स जे आहे ते वीक आहे, त्याच्यामुळे तिथे अबॉर्शन होत होते. पण आता जे आहे ते प्रॉब्लेम कुठे आहे, फिटसमध्ये. जर फिटसमध्ये काही प्रॉब्लेम आहे, फिटसमध्ये इथे काही प्रॉब्लेम आहे, स्वतः फिटसमध्येच प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यामुळे सुद्धा अबॉर्शन होतात. आणि मोस्ट कॉमन जे ॲबनॉर्मॅलिटी आहे फिटसमध्ये ज्याच्यामुळे अबॉर्शन्स होतात ते कुठलं राहते, ते राहते फिटल क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी. जे मोस्ट कॉमन कॉज आहे फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये अबॉर्शन व्हायचं ते कुठलं आहे, फिटल क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी. फिटसची क्रोमोझोमल जर ॲबनॉर्मॅलिटी असेल, फिटसची क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी असेल तर त्याच्यामुळे सुद्धा अबॉर्शन होतात. ठीक आहे. तर आपण 4 कॉजेस बघितले इथे. सगळ्यात जे महत्त्वाचं कॉज आहे जे फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये अबॉर्शन्स होतात ते कशामुळे होतात, ते फिटसमुळेच होतात. ठीक आहे. मदरचे सगळे स्ट्रक्चर व्यवस्थित राहतात, पण फिटसच्या ॲबनॉर्मॅलिटीमुळे, फिटसच्या क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीमुळे तिथे अबॉर्शन होतं. त्यानंतर युटरसमध्ये काही प्रॉब्लेम आहे, म्हणजे युटरसचा सेप्टा फॉर्म झाला, युटरसमध्ये फायब्रेट मास फॉर्मेशन झालंय आणि तिथे युटरस जे आहे ते 2 भागात विभागले गेलाय, तर त्याला आपण बायकॉर्निएट आणि नंतर त्याला सेप्टेट युटरस सुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर युटरसचे जे एंडोमेट्रियम आहे, युटरन कॅव्हिटी आहे, त्याच्यामध्ये जर स्कारिंग फॉर्मेशन झालं असेल तरी सुद्धा तिथे अबॉर्शन व्हायचे चान्सेस असतात. त्याच्यानंतर इतर जे कॉजेस आहेत एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तेवढे महत्त्वाचे नाही, पण सांगतोय जर मॅटर्नल टॉर्च इन्फेक्शन असेल, मॅटर्नल टॉर्च इन्फेक्शन मध्येच काय, जर टॉक्झोप्लाझ्मा आहे, त्याच्यानंतर रुबिला व्हायरस आहे, सायटोमेगालो व्हायरस आहे, हर्ब सिम्प्लेक्स व्हायरस आहे, यामुळे जर युटरसमध्ये इन्फेक्शन असेल तरी सुद्धा तिथे अबॉर्शन व्हायचे चान्सेस असतात, पण ते सेप्टिक अबॉर्शन होतं. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू की कुठल्याही एका कॉजमुळे, जे 4ही आपण कॉजेस बघितले त्या 4 मधून कुठल्याही एका कॉजमुळे जे अबॉर्शन होत आहे तिथे अबॉर्शनची जी प्रोसेस आहे ती तिथे स्टार्ट होत आहे, आणि अबॉर्शनची प्रोसेस स्टार्ट झाल्यामुळे तिथे कुठल्या प्रकारचे साइन्स आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. तर आपण सायन्स बघू आता पुढे की अबॉर्शनची जी प्रोसेस आहे कदाचित फिटल क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीमुळे असेल. ठीक आहे. किंवा एंडोमेट्रियम जे आहे तिथे स्कारिंग फॉर्मेशन झाली आहे, किंवा युटराइन कॅव्हिटी जी आहे तिथे त्याचे स्कारिंग फॉर्मेशन झाले असेल. ठीक आहे. तर जे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन इथे ग्रो होत आहे, हे जे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे जे युटरसमध्ये ग्रो करत आहे, हे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन जे आहे हे कोणासोबत अटॅच राहतं, हे राहतं एंडोमेट्रियम सोबत. हे जे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे, जे प्लॅसेंटा असेल, हा कोणासोबत अटॅच राहील, हा एंडोमेट्रियम सोबत राहील, मॅटर्नल डेसिडुआ सोबत. पण या ठिकाणी अबॉर्शन जे प्रोसेस आहे, हे जर अबॉर्शन प्रोसेस जे आहे हे जर स्टार्ट झाली आहे तर प्लॅसेंटा किंवा प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन काय होईल, त्या एंडोमेट्रियम पासून सेपरेट होणं चालू करून देईल, आणि जितक्या प्रमाणात प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन एंडोमेट्रियम पासून सेपरेट होईल तर त्याच प्रमाणात तिथे ब्लिडिंग सुद्धा होईल. जर प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन जे आहे ते पूर्ण डिटॅच नव्हता, पूर्ण एंडोमेट्रियम पासून सेपरेट नव्हता, थोडक्यातच सेपरेट झाला असेल तर थोडक्यातच तिथे अमाऊंट जे ब्लिडिंगचे जे अमाऊंट राहील ते सुद्धा कमी प्रमाणात राहील. पण हा जो प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे हा जर एंडोमेट्रियम सोबत पूर्ण प्रमाणात डिटॅच झाला असेल, एंडोमेट्रियम सोबत पूर्ण प्रमाणात जर ते सेपरेट झालं असेल तर अमाऊंट ऑफ ब्लिडिंग जे आहे, जे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन पासून जे ब्लिडिंग होणार आहे इथे, ठीक आहे, सेपरेट झाल्यामुळे ते सुद्धा जास्त प्रमाणात राहील. आणि हे जे ब्लिडिंग आहे, जे फर्स्ट कॉज आहे इथे, जे फर्स्ट साईन आहे इथे, साईन बघतोय आपण इथे, ते कुठला आहे, ब्लिडिंग आहे. ठीक आहे. ब्लिडिंग कशामुळे होत आहे, हे जे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे हे एंडोमेट्रियम पासून अबॉर्शन प्रोसेस स्टार्ट झाली आहे आणि ते सेपरेट झाल्यामुळे तिथे ब्लिडिंग होत आहे. सोबतच हे जे ब्लिडिंगचा अमाऊंट आहे हे अजून एका फॅक्टरवर डिपेंड करते, जे पिरियड ऑफ जेस्टेशन आहे. जर हेच जे प्रोडक्ट ऑफ जेस्टेशन असेल तर हे जर समजा 12 वीकचं असेल, हे जर समजा 12 to 16 वीकचं असेल, ठीक आहे, तर प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन कसं आहे, मोठा आहे, जे साईज आहे युटरसची हे सुद्धा मोठी आहे. तर पिरियड ऑफ जेस्टेशन जे आहे हे 16 वीकचं आहे, तर प्रोडक्ट ऑफ जेस्टेशन हे सुद्धा मोठं आहे, त्याच्यामुळे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन हे जर मोठं असेल तर तिथे ब्लिडिंग जे आहे ते सुद्धा जास्त प्रमाणात होईल. ठीक आहे. हे सुद्धा हेवी वजायनल ब्लिडिंग राहील. पण याच ठिकाणी प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन हा 16 नसून फक्त 6 वीक असेल. हा जो प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे हा भरपूर स्मॉल आहे, हा भरपूर छोटा आहे, त्याच्यामुळे जरी हा सेपरेट होत असेल पण कोरेनिक विलस जे सिस्टम आहे हे पूर्ण प्रमाणात तिथे डेव्हलप नसल्या झाल्यामुळे जे ब्लिडिंग होईल तिथे हे सुद्धा कमी प्रमाणात होईल. म्हणजे ब्लिडिंग 2 फॅक्टरवर डिपेंड करते, म्हणजे जे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे हे कितपर्यंत सेपरेट झालं आहे. हे जर पूर्ण झालं असेल सेपरेट एंडोमेट्रियम पासून तर ब्लिडिंग जास्त होईल, हे थोडक्यात झालं असेल तर ब्लिडिंग तिथे कमी होईल.
त्याच्यानंतर प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शनच्या साईजवर किंवा पिरियड ऑफ जेस्टेशनवर सुद्धा डिपेंड करते. प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन जर मोठा असेल 16 वीकचा असेल तर ब्लिडिंग ऑब्व्हियसली जास्त प्रमाणात होणार आहे. पण हा जो प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन हा जर अगदी छोटा असेल 6 वीकचा तर त्या ठिकाणी जे आहे ब्लिडिंग सुद्धा कमी प्रमाणात होईल. ठीक आहे. त्यानंतरचा जो नेक्स्ट साईन आहे इथे ते बघू. इथे जे नेक्स्ट साईन आहे इथे, ठीक आहे, तर नेक्स्ट साईन जो आहे इथे, जर प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन जे आहे, हा जो प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे, हा जो प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे जो एंडोमेट्रियम सोबत सेपरेट झालाय, एंडोमेट्रियम सोबत अटॅच होता पण आता इथे सेपरेट झालाय. आणि हा जो प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे हा जेव्हा एंडोमेट्रियम सोबत सेपरेट होतो तर या ठिकाणी जे युटरसचं मेकॅनिझम आहे, मदर काय करेल, युटराईन कॉन्ट्रॅक्शन्स तिथे बिघडवेल. मदर मध्ये युटराईन कॉन्ट्रॅक्शन्स तिथे स्टार्ट होतील, जेणेकरून युटराईन कॉन्ट्रॅक्शन्स होतील. तर हा जो प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे जो एंडोमेट्रियम पासून सेपरेट झालेला आहे तो डायरेक्टली वजाना थ्रू बाहेर येऊन जाईल, त्याचा तो अबॉर्शन होऊ शकेल. तर या ठिकाणी स्ट्रॉंगर युटराईन कॉन्ट्रॅक्शन्स येतात. ते हे कशामुळे येतात की प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन जे आहे ते एंडोमेट्रियम पासून सेपरेट झालाय, आता त्याचा कुठल्याच प्रकारचा उपयोग नाहीये किंवा तिथे प्रेग्नन्सी जी आहे सेपरेट झाला आहे, जर सेपरेट झाला एंडोमेट्रियम सोबत पण त्या ठिकाणी प्रेग्नन्सी जी आहे ती तिथून पुन्हा आपण कंटिन्यू करू नाही शकत. तर हा जो सेपरेट झालेला प्रोडक्ट आहे त्याला बाहेर काढण्यासाठी इथे स्ट्रॉंगर युटराईन कॉन्ट्रॅक्शन्स तिथे क्रिएट होईल. मायोमेट्रियमचे जे मसल लेअर आहे युटरसचे ते तिथे ऍक्टिव्हेट होईल, तिथे स्ट्रॉंगर युटराईन कॉन्ट्रॅक्शन्स होतील आणि युटराईन कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर तिथे युटराईन कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर जे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे तो तिथून एक्सपेल्ड आउट होईल, तो तिथून बाहेर येईल. आणि याच युटराईन कॉन्ट्रॅक्शन्समुळे मदरला जे आहे तिथे लोअर ऍब्डोमिनल पेन सुद्धा होईल. ठीक आहे. तर ब्लीडिंग नंतर जे नेक्स्ट साइन आहे ते आहे लोअर ऍब्डोमिनल क्रॅम्पिंग किंवा लोअर ऍब्डोमिनल पेन सुद्धा राहते. ठीक आहे. तर लोअर ऍब्डोमिनल पेन आपल्याला माहिती आहे कशामुळे झालं, इथे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन एंडोमेट्रियम पासून सेपरेट झाला, त्याच्यामुळे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन बाहेर काढण्यासाठी मदरचे युटराईन कॉन्ट्रॅक्शन्स तिथे स्टार्ट झाले आणि स्ट्रॉंगर युटराईन कॉन्ट्रॅक्शन्स झाल्यामुळे तिथे लोअर ऍब्डोमिनल पेन तिथे स्टार्ट झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर जर नेक्स्ट साइन आहे इथे, जर प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन जे आहे ऑब्वियस आहे, नॉर्मल आहे की प्रोडक्ट ऑफ सिंपल आहे, प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन जे आहे ते जर युटरस मध्येच असेल, सपोज जर युटरस मध्ये प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे तर त्याचा जो ऍक्च्युअल पिरियड ऑफ जेस्टेशन आहे तो तेवढाच राहील. म्हणजे म्हणायचं हेच आहे, जर हा जो प्रोडक्ट ऑफ जेस्टेशन आहे हा जर 12 वीकचा आहे, हा जो प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे हा पिरियड ऑफ जेस्टेशन किती आहे त्याचा, हा 12 वीकचा आहे. पण जर प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आतमध्येच असेल तर युटरसची जी हाईट आहे 12 वीकला हे सिम्फायसिस प्यूबिस पर्यंत असते, आहे सिम्फायसिस प्यूबिस पर्यंत असते, फंडल हाईट पर्यंत असते, सिम्फायसिस प्यूबिस पर्यंत असते. मग का बरं आहे आणि हे कशी राहील, सिम्फायसिस प्यूबिस पर्यंतच राहील. का बरं, कारण प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन जो आहे तो अद्याप युट्राईन कॅव्हिटी मध्येच आहे. पण हा जो प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे हा जर युट्राईन कॅव्हिटी आणि सोडली आणि हा प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन जर तिथे युट्राईन कॅव्हिटी मध्ये नाहीये, तो जर एक्सपेल्ड आउट झालाय, त्याचा अबॉर्ट झालाय, तर जे फंडल हाईट आहे किंवा युट्रसची साईड जी आहे ते कमी होऊन जाईल. म्हणजे ऍज कम्पेअर्ड टू पिरियड ऑफ जेस्टेशन, जरी ते 12 वीक ऑफ जेस्टेशन राहील पण या ठिकाणी प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन बाहेर निघाल्यामुळे युटरसचे जे साईज आहे ते अगदी कमी होऊन जाईल. ठीक आहे. तर इथे ऑन जेव्हा एक्झामिनेशन होईल बाय मॅन्युअल तिथे पेल्विक एक्झामिनेशन करू आपण, तर त्या ठिकाणी तिथे जे साईन दिसून पडेल युटरसचे जे साईज आहे ते अबॉर्ट झालं असेल तर ते सुद्धा कमी राहील. ठीक आहे, ऍज कम्पेअर्ड टू पिरियड ऑफ जेस्टेशन. त्यानंतर जे नेक्स्ट साईन आहे इथे, नॉर्मली आपल्याला माहित आहे की प्रेग्नन्सी कन्सीव्ह केल्यानंतर वुमनचे सर्व्हिक्स जे आहे हे टाइटली क्लोज राहते आणि हार्ड सुद्धा राहते. पण या ठिकाणी जर प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन जे आहे, जर नॉर्मली सर्व्हिक्सच राहते, नॉर्मली सर्व्हिक्स जे आहे प्रेग्नन्सी कन्सीव्ह केल्यानंतर हे टाइटली क्लोज राहते आणि हार्ड राहते. पण या ठिकाणी प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन जे आहे हे जर आतमध्ये असेल प्रेग्नन्सी कन्सीव्ह केल्यानंतर तर सर्व्हिक्स असं राहील टाइटली क्लोजच राहील. पण हे जे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे हे जर एंडोमेट्रियम पासून सेपरेट झालाय आणि युट्राईन कॉन्ट्रॅक्शन्स तिथे होत आहे, युट्राईन कॉन्ट्रॅक्शन्स तिथे होत आहे, कशासाठी होत आहे की जेणेकरून हे जे सेपरेट झालेले प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे याला बाहेर काढण्यासाठी युट्राईन कॉन्ट्रॅक्शन्स होत आहे. तर या ठिकाणी प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन जर बाहेर निघायचं असेल तर सर्व्हिक्स असं होईल, सर्व्हिक्सचा जो इंटरनल ऑस राहते तो सुद्धा ओपन व्हावा लागेल. तर जेव्हा परवजानल एक्झामिनेशन करू, ठीक आहे, जर ब्लीडिंग दिसत आहे त्या ठिकाणी लोअर ऍब्डोमिनल पेन सुद्धा दिसत आहे, बायमॅन्युअल एक्झामिनेशन केली, फंडलची हाईट आहे ती तेवढीच आहे जेवढं पिरियड ऑफ जेस्टेशन आहे तेवढीच आहे. पण या ठिकाणी जेव्हा परवजानल एक्झामिनेशन जेव्हा करण्यात येईल आणि जर इंटरनल ऑस आपल्याला ओपन मिळाला, म्हणजे काय डिनोट करते त्या ठिकाणी की इंटरनल ऑस कशासाठी ओपन झाला, जेणेकरून हे जे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे, सेपरेट झालेलं प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे हे या सर्वायकल ऑस मधून वजाना थ्रू बाहेर येऊ शकेल. ठीक आहे. तर इथे सर्वायकल ऑस सुद्धा बघितण्यात येते. ठीक आहे. तर सर्वायकल ऑस जर क्लोज असेल तर प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन काय, तो आतमध्येच आहे, अद्याप तो आतमध्येच आहे, तो सेपरेट झाला असेल कदाचित किंवा नाही झाला असेल. पण सर्वाइक्स जो ऑस जे सर्व्हिस जर ऑस जो इंटरनल ऑस तो जर क्लोज असेल तर प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आतमध्येच राहणार. पण याच ठिकाणी प्रोडक्ट ऑफ जे कन्सेप्शन आहे हे जर पार्शियली किंवा टोटली बाहेर जरी येत असेल तर त्या ठिकाणी सर्वायकल ऑस कसा राहील, तो ओपन राहील. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण कॉजेस जे आहे आणि सायन्स आहे ते बघितले आहे. आता याच कॉजेस आणि सायन्सच्या बेसवर पुढच्या लेक्चरमध्ये पार्ट 2 मध्ये आपण जे अबॉर्शनचे टाइप्स दिले आहे ते आपण डिस्कस करू. ठीक आहे.